श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, स्वामींची एक अशी गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे. ती गोष्ट ऐकल्यानंतर तुम्ही स्वामी महाराजांना केलेला नवस कधीही विसरणार नाहीत. मित्रांनो, ही गोष्ट एका ब्राह्मणाची आहे. एक ब्राह्मण असतो आणि त्याला खूप दिवसांपासून पोटशुळाचा त्रास असतो. जवळपास 15 ते 20 वर्ष त्याला पोटशुळाचा त्रास असतो. त्याच्या पोटामध्ये सतत दुखत असतं. तो ब्राह्मण काय करतो, दत्त महाराजांना नवस करतो आणि म्हणतो, दत्त महाराज, माझा हा पोटशुळाचा त्रास निघून जाऊ दे. तुम्हाला ₹1,000 पेढे मी तुमच्या दत्तवाडीमध्ये येऊन तुम्हाला अर्पण करेन. त्यानंतर काय होतं, त्या ब्राह्मणाचा पोटशिळाचा त्रास जो असतो तो पूर्णपणे निघून जातो. परंतु गरज सरो वैद्य मरो, तशी परिस्थिती त्या ब्राह्मणाची असते. जो दत्तांना केलेला नवस असतो तो विसरून जातो. पुढे काही 10 ते 15 वर्षांनी तो अक्कलकोटामध्ये जातो आणि अक्कलकोटमध्ये स्वामींच्या चरणी ज्यावेळेला तो उभा राहतो, त्यावेळेला स्वामी त्याला शिवी देऊन म्हणतात, की "पेडे लाना भूल गया क्या?" त्यावेळेला त्या ब्राह्मणाला आपण दत्त महाराजांना केलेला नवस आठवतो आणि स्वामींची ही चमत्कार पाहून तो कुठेतरी त्याला वाईट वाटतं आणि त्यानंतर तो ब्राह्मण जो आहे तो ते पेढे घेतो आणि स्वामी महाराजांच्या चरणी वाहतो. मित्रांनो, खरं म्हणजे या गोष्टीतनं आपल्याला एकच समजतं, की परमेश्वर आपल्याला विसरत नाही, परंतु आपण कधी-कधी परमेश्वराला केलेले जे काही कमिटमेंट असतं किंवा नवस असतो, तो विसरून जातो. मित्रांनो, असं करू नका आणि या स्वामींच्या कथेतून श्री स्वामी महाराजांची जी काही महती असते ते आपल्याला कळते. त्यांच्या चमत्काराचं एक रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि स्वामीमय जीवन हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.